फोटो द्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी जुना वाफगाव रोड एस्मार्ट समोर राजगुरुनगर या ठिकाणी आज दुपारी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 5 तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. कमल कळमकर या वृद्ध महिलेबाबत ही घटना आज दुपारी घडली आहे. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र गर्दीचा परिसर असून देखील काहीही मदत झाली नाही. या घटनेने महिलांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यात अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. बाकी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला खड्डा असल्यामुळे एसटी खड्ड्यात गेले. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशाच प्रकारे तळेगाव चौक चाकण या ठिकाणी एक प्रवासी वाहतुकीची रिक्षा खड्ड्यात गेल्यानंतर उलटल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी 6:30च्या सुमारास महाळुंगे या ठिकाणी घडला. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात धनाजी केंजळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून ट्रक क्रमांक MH20 CT 1237 या वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात नितीन अंबरनाथ निकम वय वर्ष 34 राहणार येलवाडी तालुका खेड याचा मृत्यू झाला. नितीन हे त्यांच्या दुचाकीवरून कंपनीमध्ये जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून नितीन यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात नितीन हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाने मात्र त्या ठिकाणी न थांबता तो तिथूनच पसार झाला. यावरून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांची पुनश्च एकदा निवड झाल्याबद्दल खेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1662 क्युसेक्स विसर्ग आज रविवारी दिनांक 28 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता यामध्ये वाढ करून 3440 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच अतिवाहीद्वारे 500 क्युसेक्स असा एकूण 3940 क्युसेक्स विसर्ग सध्या नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय. तसेच डाव्या कालव्यामध्ये 350 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती चासकमान पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे. खेड तालुक्यातील चासकमान आणि कळमोडी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. अशातच दिनांक 28 जुलैच्या रात्री आणि 29 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज संपूर्ण जिल्ह्यात दिल्यामुळे पुढील 2 दिवस नदीपात्रात पर्जन्यमानानुसार आणि एव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी कारमुळे अंगावर उडाले. त्यामुळे दुचाकीस्वाराने कार चालकाला कार हळू चालवण्यास सांगितले. त्या कारणावरून कार चालक आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीस्वारास बेदम मारहाण केली. ही घटना सायंकाळी मेदनकरवाडी येथे घडली. या प्रकरणी श्रेयस कुसाळकर, श्रीपाद कुसाळकर, मिथुन माने, निखिल शेलार, महेश मोहन राज आणि 2 अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आदित्य कैलास शिंदे वय 18 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला मारून टाकू अशा आरोपींनी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत. प्रीपेड टास्क खेळण्यास सांगत एका व्यक्तीकडून एकूण 18,96,000 रुपये घेत त्याची फसवणूक केली. हा प्रकार खराबवाडी तालुका खेड येथे घडला. चिक्का बसप्पा रमेश बाबू झा वय 58 राहणार खराबवाडी यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टेलिग्राम ग्रुपवर ऍड करून प्रीपेड टास्क खेळण्यास सांगितले. दरम्यान त्यांच्याकडून टास्क खेळण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात आले. अधिक नफा झाल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 18,96,000 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. खेड तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. खेड आळंदी या मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा दिसून येत आहे. प्रथमच विधानसभेसाठी सज्ज झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जुन्नर आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी आणि निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाने 133 मतदारसंघासाठी निरीक्षक आणि 93 मतदारसंघावर निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि खेड आळंदी या मतदारसंघासाठी निरीक्षक आणि प्रभारी नियुक्तीमुळे या 2 मतदारसंघावर दावा केले असल्याचे बोलले जात आहे.
खेड आळंदी मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्यासह स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या कुटुंबातील व्यक्तींची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तब्बल 7 जण इच्छुक आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडे-भराड, तालुका प्रमुख रामदास धनवटे, शिवाजी वरपे, अमोल पवार, बाबाजी काळे, संजय घनवट आदी 7 इच्छुकांची भली मोठी यादी आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि पुन्हा एकदा सक्रिय झालेले रामदास ठाकूर आपापले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस पक्षाकडून देखील खेड आळंदीच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असल्याचे तालुकाध्यक्ष विजय डोळस व जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कोड यांनी सांगितले आहे. 2014 मध्ये स्वर्गीय सुरेश गोरे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते यांनी 96,000 मते मिळवून तिरंगी लढतीत विजय मिळवला. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांना तिरंगी लढतीचा मोठा तोटा सहन करावा लागला. तत्कालीन भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांना मिळालेली मते गोरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती. शिवसेनेच्या या पराभवामुळे शिवसैनिक हे अतुल देशमुख यांच्यावर नाराज झाले. 2019ला पुन्हा शिवसेनेचाच आमदार या तालुक्यात होऊ शकला असता, मात्र अपक्ष उमेदवार आल्याने मतांचे विभाजन झाल्याची जोरदार चर्चा होती. प्रत्यक्षात तत्कालीन अविभक्त शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने देशमुख यांना उभे केल्याची माहिती देखील समोर आली होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना उच्चांकी मताधिक्य दिले. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. मात्र हीच वाढलेली गर्दी आणि संभाव्य बंडखोरी पुन्हा एकदा आमदार मोहिते यांच्यासाठी फायद्याची ठरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण एकाच एक निवडणूक झाल्यास मोहिते यांना विजय सुकर नसतो, यापूर्वीच स्पष्ट झालेला आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रबळ इच्छुकांची संख्या पाहिल्यास आमदार मोहिते यांच्या विरोधात किमान 2 किंवा त्यापेक्षा अधिक दिग्गज उमेदवार असणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आमदार मोहिते यांची वाट सर्व पक्षात असलेले त्यांचे छुपे मित्र आणि दंड थोपटून उभे असलेले विरोधकच सोपी करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यामध्ये काही इच्छुक उमेदवार मतदारांना सहली घडवून आणत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यात महाविकास आघाडीचे काही उमेदवार आघाडीवर आहेत. तालुक्याचा विकास आणि जनतेची कामे यापेक्षा मतदारांना खुश करून आणि अन्य मार्गांचा वापर करून निवडून येता येईल असा यातील काही इच्छुक मंडळींचा फोरा असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील आव्हाड गावातील जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. चाकण नगर परिषद यांनी गट नंबर 1250 बाजारतळ येथील जागेत सिमेंट कॉन्क्रीट केले. मात्र सदर काम सदोष झाले असून या जागेच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना पाणी व अन्य सुविधा देखभाल दुरुस्ती कामे करता येणे शक्य होत नाही. अशा नियोजन शून्य कामामुळे स्थानिक नागरिक मात्र असुविधेचे धनी होत आहेत. खेड तालुक्यातील चांडोली ते कडूस दरम्यान एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सिद्धेगव्हाण तालुका खेड येथे कारगिल विजय दिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यावसायिकांना मोठ्या छत्र्या व नागरिकांना लहान छत्र्यांचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात फळ वाटप देखील करण्यात आले. चाकणजवळील रासे तालुका खेड गावातील डोंगरावर असलेल्या श्री रेणुकादेवी मातेचा भंडारा येत्या मंगळवारी होणार आहे. या देवीचा दरवर्षीप्रमाणे भंडारा मोठ्या उत्साहाने संपन्न होणार असून ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडची श्री रेणुकादेवीचे हुबेहूब रूप आणि सुबक अशी मूर्ती खेड तालुक्यातील रासे गावातील डोंगरावर रेणुकादेवीच्या मंदिरात विराजमान आहे. अत्यंत सुबक काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. कुरुळी निघोजे कडवस्ती या रस्त्याची दुर्दशा पाहता औद्योगिक वसाहतीमुळे मोठमोठे कंटेनर आणि मालवाहतूक गाड्या येत जात असल्यानं तसेच पावसामुळे सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी तत्काळ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून गेली होती. मात्र पुन्हा एकदा चिखलमोई भागातून आणि जुन्या पुलाखालील भागातून वाहून आलेली जलपर्णी पुन्हा चिंबळी येथील बंधाऱ्याला अडकून बसली आहे. कुरुळी तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव मारुती कड व उपाध्यक्षपदी तानाजी पांडुरंग बागडे यांची बिनविरोध निवड झाली.
आळंदी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोहिंडे तालुका खेड या ठिकाणी 150 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वास्तव या हिंदी चित्रपटाचे निर्माते दीपक भाऊ निकाळचे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेड तालुक्यात वृक्षारोपण आणि अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.